वर्षानुवर्ष आपण जे वाक्य ऐकत आलो आहोत त्याच वाक्याने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणं संयुक्तिक ठरणार आहे. जोपर्यंत एक सांगणारा आहे आणि एक ऐकणारा आहे तोपर्यंत गोष्टीचं अद्भुत रम्य जग जिवंत राहणार आहे. फक्त आजच्या काळामध्ये एका सांगणाऱ्याच्या आणि एका ऐकणाऱ्याच्या मध्ये एक पोचवणारा लागतो आणि सुदैवाने तो पोचवणारा मेहता पब्लिशिंग हाऊस जर असेल तर ते अत्यंत परिणामकारकरित्या आणि अत्यंत देखण्या रूपात पोहोचतं. हा थोडासा या सुवचनामधला बदल आहे. म्हणजे भविष्यात जर कधी गोष्टींचा इतिहास किंवा कथाकथनाचा इतिहास लिहिला गेला किंवा साहित्य क्षेत्राचा इतिहास लिहिला गेला तर त्यात हे वाक्य नक्की लिहिलं जाईल की उत्तमरित्या पोहोचवणारे होते म्हणून गोष्ट टिकून राहिली. कारण काळ ज्या वेगात बदलतोय आणि झपाट्याने तंत्रज्ञान सगळं आक्रसून टाकतंय अशा काळामध्ये आज काल्पनिक वाटेल मात्र भविष्यात वास्तविक ठरेल अशी कथा लिहिणं, ती सतत मुलांपर्यंत पोहोचवत राहणं. आणि एवढंच नाही, आम्ही आत्तावरती बसलो होतो आणि तेव्हा बोलता बोलता काझी सर आवर्जून सांगत होते की अक्षय तुला गंमत सांगतो, मुलांसाठी लिहायची मजा वेगळी असते म्हणे. म्हटलं का हो, म्हणजे अजून काही याच्यात वेगळं काहीतरी गंमत आहे की काय? म्हणे की मुलांबरोबर आपला संवाद तर होतच असतो. मोठ्यांसाठी जेव्हा कथा लिहितो तेव्हा आपण फक्त मोठ्यांबरोबरच बोलतो किंवा मोठ्यांशीच गप्पा होतात. पण मुलांबरोबर बोललेल्याचा किंवा मुलांसाठी लिहिलेल्याचा फायदा असा की मुलांबरोबर आपलं काम होता होता पालकांना पण शहाणं करण्यासाठी थोडी संधी मिळते. त्यांच्याकडून आपल्याला शहाणपण घेता येतं. तर असे हे हुशारीने पालक आणि मुलांना शहाणं करत करत कल्पनेच्या जगात रमवणारे कथाकार काझी सर इथे आहेत. मी विनंती करतो की टाळ्या वाजवून आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करा. ओघानं सर्वांचा परिचय करून देणारच आहेत, पण अत्यंत देखणं खऱ्या अर्थानं रंगीत आणि रंजक असं पुस्तक आज प्रकाशित होणार आहे. त्या सोहळ्यासाठी जमलेलं तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आणि प्रतीक येतावडेकर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आज या कार्यक्रमासाठी जे मान्यवर पाहुणे जमलेत ते खरं तर आमच्या परिवारातीलच आहे. सगळे शिंदे सर असतील, काझी सर असतील, आवटे मॅडमचाही परिचय अलीकडचाच आहे, पण त्यांचाही परिचय तसा जुना झाला असं म्हणायला हरकत नाही. खरं तर हे पुस्तक काझी सरांनी जेव्हा विचारलं प्रतीक पुस्तक करायचंय 2024 साली या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला आणि काझी सरांची एक गोष्ट आवर्जून नमूद करावी लागेल. पुस्तक पाठवलं की फक्त कधीतरी विचारतात पुस्तक कधी येणार. जास्त फॉलोअप न करणारा लेखक म्हणून मला त्यांचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. तसं आणि अजून एक मी आता सगळ्यांसमोर मी एक दिलगिरी व्यक्त करेल त्यांच्याकडे की खरं तर 2 वर्ष उशीर झालाय पुस्तकाला, पण इथून पुढचं पुस्तक मॅक्सिमम 1 वर्षात मी तुम्हाला देईन. हे पुस्तक करताना खूप मजा आली. खरं तर कथा 10 कथा होत्या आणि थोड्याशा माणदेशी शैली, माणदेशी शब्द, माणदेशी पार्श्वभूमी असलेल्या कथा आणि खरं तर खूप मजा आली काम करताना. आणि चंद्रमोहन सरांनी पण त्याचं जे काय निर्मिती मांडणी केली, मुखपृष्ठ, हे सगळं होऊन जेव्हा पुस्तक बाजारात आलं किंवा पुस्तक आमच्या हातात आलं तेव्हा खरं तर आनंदही झाला आणि रुखरुखी झाली. एक प्रवास थांबला आणि मग पुढच्या प्रवासाची उत्सुकता म्हणून मी सरांना म्हणलं आता पुढचं कधी करायचं आहे. अशी रंजक कथा या पुस्तकामागची आहे. आणि सरांशी खरं तर दिवाळी अंकाच्या लेखासंदर्भात झालेली ओळख पुढे नंतर ऑफिसच्या माध्यमातून, आमच्या संस्थेच्या माध्यमातून लेखक आणि मी ऑफिसच्या वतीने असा तो संबंध कधी वाढत गेला हे कळलं नाही. त्यामुळे हे पुस्तक आज प्रकाशित होतंय याचा मला व्यक्तिशः मेहता पब्लिशिंग हाऊसचा प्रतिनिधी म्हणून खूप आनंद वाटतोय. धन्यवाद. प्रतिनिधीने व्यक्त केलेला आनंद प्रातिनिधिक असला तरी तो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा आनंद आहे. याचं कारण सांगतो की खरंच दमदार स्वागत पुस्तकाचं महाराष्ट्रभरामध्ये होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मान्यवर मंडळी पुस्तकाबद्दल लिहितात, बोललं जात आहे, चर्चा होते. आणि विशेष अजून एक, आपलं कसं असतं, कार्यक्रमाच्या आधी प्रमुख पाहुण्यांबरोबर बसण्याचा फायदा असा असतो की सूत्रसंचालनाची तयार स्क्रिप्ट मिळते. तर वरती अजून एक असा संदर्भ निघाला, म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये जी मंडळी जवळून वावरत असतील त्यांना चंद्रमोहन कुलकर्णी सरांच्या प्रतिक्रियांची माहिती असेल किंवा परिचय असेल तर त्या मिळणं दुरापास्त असतं. त्यातूनही त्यांचं मुखपृष्ठ मिळणं हे अवघड असतंच, प्रतिक्रिया मिळणं हे त्याहून दुरापास्त असतं. ह्या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार म्हणून उल्लेख करता येईल अशी गोष्ट म्हणजे हाटूमुटूचा चंद्र प्रकाशित झाल्या म्हणजे छापून प्रति हातात आल्या चंद्रमोहन कुलकर्णी सरांनी काझी सरांना फोन करून त्यांचं कौतुक केलेलं आहे. त्यामुळे ऑलरेडी 1 टप्पा पुस्तकाने ओलांडलेला आहे.
तर या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचा अगदी थोडक्यात परिचय करून देतो आणि त्यांचा आपण प्रथेप्रमाणे मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने स्वागत करतो. सगळ्यात पहिल्यांदा मेहता पब्लिशिंग हाऊसचे अगदी जवळचे स्नेही ज्येष्ठ समीक्षक, मराठी अधिविभागाचे शिवाजी विद्यापीठाचे विभाग प्रमुख आणि सरांनी ज्या विविध पुस्तकांचं संपादन प्रकाशित केलं आहे त्यापैकी नामदेव डसा, डी के बेडेकर यांच्यावर मोनोग्राफ हे साहित्य अकादमीकडून प्रकाशित झालेलं आहे आणि अलीकडेच ज्यांना लोकनेते राजाराम बापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान देऊन गौरवण्यात आलेला आहे असे आमचे डॉक्टर रणधीर शिंदे यांचं स्वागत करावं अशी विनंती अखिलला करतो. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या स्नेही परिवारातीलच असलेल्या आणि आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या आदरणीय आमटे मॅडम शिक्षण, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे आपण ज्याला MSCRT म्हणून ओळखतो तिथे सहसंचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर कमलादेवी आवटे या शिक्षण, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील एक अत्यंत आदरणीय आणि कर्तृत्ववान असं नाव आहे. शैक्षणिक मूल्य त्यांनी अतिशय उच्च दर्जाची ठेवलेली आहेत. MSc पर्यावरण, MA मराठी, MEd, सेट शिक्षणशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या विषयातच PhD पूर्ण केलेली असून त्यांनी MBA चं शिक्षणही घेतलेलं आहे. राष्ट्रभाषा पंडित परीक्षेत राज्यात तृतीय आणि पद्म परीक्षेत विभागात प्रथम येण्याचा सन्मान त्यांनी प्राप्त केलेला आहे. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012च्या समिती सदस्य म्हणून त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं असून शिमला येथील आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यशाळा आणि राज्यस्तरीय पाणी परिषदेतही त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. डॉक्टर आवटे यांचं वृत्तपत्र लेखन आणि शैक्षणिक लेखनही तितकंच समृद्ध आहे. सकाळ, लोकमत, संचार आणि तरुण भारत यासारख्या नामांकित वृत्तपत्रातून आणि महिला प्रगती सारख्या नियतकालिकांमधून त्या सातत्याने स्तंभलेखन करत असतात. दैनिक संचार मधील तिसरा डोळा आणि सकाळ मधील मला काही सांगायचं आहे त्यांचे स्तंभ विशेष लोकप्रिय ठरले. एक सक्षम लेखिका म्हणून त्यांनी D.Ed अभ्यासक्रमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षासाठी भारतीय समाज आणि प्राथमिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि परिसर अभ्यास व भूगोल यासारखी क्रमिक पुस्तकं आणि कार्यपुस्तिका सुद्धा लिहिल्या आहेत. बराच मोठा परिचय कारण तेवढंच व्यापक कार्यकर्तृत्व आहे. त्यांचं मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने स्वागत करण्याची विनंती मी अखिल मेहता यांना करतो. बालगोपाळांचे लाडके लेखक आमचे फारुख काझी सर अत्यंत प्रतिभावान लेखक, उत्कृष्ट बालसाहित्यकार म्हणून ते परिचित आहेतच. उपक्रमशील प्राथमिक शिक्षक फारुख सय्यद लायक अली काझी यांचा थोडक्यात परिचय करून देताना मला खूप आनंद होतो. मूळचे नाझरा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असलेले काझी सर गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक शिक्षक म्हणून ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतात. इतिहास आणि शिक्षणशास्त्र या विषयात MA तसंच B.Ed आणि DSM अशा उच्च शैक्षणिक पदव्या त्यांनी संपादित केलेल्या आहेत. अध्यापनासोबतच त्यांनी बालसाहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांची शिकवण्याच्या वाटेवरील आनंदवन, मित्र, प्रिय, चुटकीचं जग, जादुई दरवाजे, अब्बूंचे मोदक आणि नुकतंच 2026 मध्ये आता जे आज प्रकाशित होत आहे ते हाटू मुटूचा चंद्र अशी जवळजवळ 15हून अधिक दर्जेदार पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या चुटकीचं जग या कादंबरीला चुटकी की चुटकी सर? चुटकी, हा मला संशय होताच. चुटकीचं जग कादंबरीचा समावेश शिवाजी विद्यापीठाच्या MA मराठीच्या अभ्यासक्रमात झालेला असून बालभारतीच्या पाठ्यपुस्तकाही त्यांचा पाठांचा समावेश झालेला आहे. विशेष म्हणजे गोव्याच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातही आत्ताच सरांची एक कथा समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि त्यांचा IIM अहमदाबादचा राज्यस्तरीय उपक्रमशील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. साने गुरुजी समाज शिक्षक पुरस्कार तसंच इतरही राज्यस्तरीय अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत. विशेष उल्लेख करायचा झाला तर प्रभा अत्रे यांच्या वतीनं देण्यात आलेला इंदिरा हा पुरस्कार त्यांना नुकताच प्राप्त झालेला आहे. याशिवाय माझी जी सरांची ओळख झाली ती कुल्फी, मुलांचे मासिक, किशोर आणि आमचं लाडकं वयम यामधून सातत्यानं सर इतक्या रंजक कथा लिहायचे की अंक आल्यानंतर तर अलीकडे सवय अशी लागली होती की वयमचा अंक आल्यानंतर काझी सरांची गोष्ट आधी वाचायची आणि मग बाकीचा अंक वाचायचा. तर असे काझी सर मी अखिलला विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करावं.
या सगळ्यांचा सविस्तर परिचय करून देण्यामागचं कारण एवढंच की हे विशेष आहे आणि हे बहुतेक महाराष्ट्रातच असं असेल, मराठीतही विशेष करून असेल, की शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच पूरक शिक्षणासाठी उपयुक्त साहित्य निर्मिती, रंजक साहित्य निर्मिती करता करता त्यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन ठेवायचा पुरेपूर प्रयत्न ही सगळी मंडळी करत असतात. श्रुतीताई सुद्धा इथे आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचाही मला उल्लेख करावा असं वाटतं. शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळं स्वतंत्र महत्वाचं काम ते गेली कित्येक वर्ष करतायत. तर हा असा समृद्ध वारसा आपल्याला लाभलाय आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची संधी मेहता पब्लिशिंग हाऊसला मिळते आहे. त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. मी अखिलला विनंती करतो की त्यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्व वाचकांचे इथं मी स्वागत करतो आणि मला असं वाटतं की आज खूपच आमच्यासाठी अभिमानाचा भाग आहे की फार बाल साहित्याचे पुस्तक प्रकाशन सोहळे होत नाही आणि आज आपण त्या निमित्ताने इथं जमलेलो आहोत, म्हणून मला असं वाटतं की ही फारच आनंदाची गोष्ट आहे. शिवाय आवटे मॅडम इथं आलेले असल्यामुळे या कार्यक्रमाला 4 चांद लागले. शिंदे सर आपले मेहता पब्लिशिंग हाऊसचे आपण एक जो पुरस्कार देतो, साहित्य सृजन पुरस्कार माझ्या वडिलांच्या नावाने, सुनील मेहता, तर त्याचे ते पूर्ण संपादन पुस्तकाचं निवड जे होते ते सर्वप्रथम त्यांचेच काम असतं ते. सो आज बाल साहित्याचा प्रकाशन समारंभ आहे आणि तुम्ही इथं उपस्थित आहात, हा एक वेगळाच इतिहास आहे. म्हणून मी सर्वप्रथम या तिघांचेही मी स्वागत करतो आणि मला एक असं सांगावं असं वाटतं की आम्ही गेले 3 वर्ष एप्रिल ते मे मध्ये फक्त बाल साहित्यिक पुस्तकांचीच प्रकाशनं करतो आणि आम्ही मला वाटतं पहिलेच प्रकाशक असू की जे असं काहीतरी उपक्रम करतायत की आता ह्या महिन्यात आम्ही जवळजवळ 10 ते 12 पुस्तकं आम्ही बाल साहित्यिक काढली. त्यात आम्ही वेगवेगळे विषय पण केले. वादी वसल नावाची आम्ही एक ग्राफिक नॉव्हेल केलं, जे मला वाटतं मराठीमध्ये भरपूर काही कधी झालेलं नाहीये. इनफॅक्ट पहिलं जे झालं ते आपणच केलं, जे सचिन तेंडुलकरचं प्लेइंग इट माय वेचं ग्राफिक नॉव्हेल अडॅप्टेशन होतं ते आपण केलं आणि वादी वसल हे पेरुमल मुरुगनचं तमिळ मधून ट्रान्सलेट करून आपण मराठीत आणलेलं हे ग्राफिक नॉव्हेल आहे. त्याशिवाय हत्ती गट्टी गंमत गोष्टी असे एक तुम्ही इथं बघाल तर तेही एक इंटरेस्टिंग पुस्तक होतं, कारण का ते एक सेल्फ पब्लिश पुस्तक होतं आणि मला वाटतं आम्हाला पण असा अभिमान वाटला की कुठून तरी चांगलं पुस्तक आपण शोधून काढलं, ज्याला आज मोठमोठे प्रकाशक पण लाभले नाहीत आणि असं अनुवाद करून पुस्तक आपण मराठीत आणलं. सो असं एवढे सगळे उपक्रम करत असताना फारुख काझी सरांनी आणि प्रतीकच्या मैत्रीच्या पायी आपल्या प्रकाशन संस्थेतर्फे हे पुस्तक आलं, ह्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे. आणि असंच मी माझे 2 शब्द संपवतो आणि सर्व तिघांचेही मी मनपूर्वक अभिनंदन करतो की ते आज प्रकाशनाला इथं उपस्थित राहू शकले. धन्यवाद अखिल. आणि ज्या सोहळ्यासाठी समारंभासाठी आपण एकत्र जमलो आहोत तो समारंभ म्हणजे पुस्तक प्रकाशन. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतींचं अनावरण करावं आणि लोकार्पण करावं. त्यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी काझी सरांना विनंती करतो की त्यांनी आधी मनोगत व्यक्त करावं. शिंदे सर बोलतील. धन्यवाद. प्रथमतः या मी अखिल भाईंचे आभार मानेन पहिल्यांदा की इतकं सुंदर पुस्तक ची निर्मिती जी आहे, कारण मुलांचं पुस्तक सुरुवातीला जेव्हा हातात पडतं ना तेव्हाच ते मुलांना आवडलं पाहिजे अशा प्रकारची, कारण चित्र आणि कंटेंट जो असतो तो सगळं एकत्र जेव्हा येतो चांगला तेव्हाच काहीतरी चांगलं पुस्तक होतं. मोठी माणसं मुखपृष्ठाकडे बघतात, त्यांना कंटेंट म्हणजे भरपूर भरलेलं असतं, परंतु मुलांना पहिल्यांदा कोणती गोष्ट आकर्षित करते तर ती चित्रांची गोष्ट आकर्षित करते आणि त्या दृष्टीनं त्या पुस्तकाची निर्मिती इतकी सुंदर झाली आहे
त्यामुळे मी खरोखर अखिल भाईंचा आणि सगळ्या मेहता टीमचं त्याबद्दल पहिल्यांदा आभार मानेन. आणि तसंच आज कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या श्रुतीताई आहेत, सुजाताताई आहेत, आमचे शास्त्री सर आहेत, निखिल परांजपे सर आलेले आहेत, आमचे उपसंचालक सर आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दोन महत्वाची माणसं खरं तर बाल साहित्याकडं इतक्या बारकाईनं आणि इतक्या चिकित्सकपणे पाहण्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रातील एका मोठ्या समीक्षकांनी करावी ही माझ्यासाठी खरोखरच खूप सुदैवाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आवटे मॅडमचं तर नेहमीच मार्गदर्शन असतं आणि आज कार्यक्रमासाठी त्या पण आम्हाला लाभलेल्या आहेत. हा सोने पे सुहागा, जसं ते म्हणाले की 4 चांद लागले, तसंच हे आहे. तर ह्या दोघांच्याही मुलं खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. आणि आज आपण सगळेजण इथं प्रेमापोटी उपस्थित आहात त्याबद्दल धन्यवाद. फक्त 5 मिनिटात मी पुस्तकाविषयी बोलेन. खरं तर जेव्हा हे पुस्तक आलं तेव्हा हाटोमोटूच्या शब्दाविषयी मात्र सगळ्यांना थोडीशी हे होती, जिज्ञासा होती की काय बाबा हे नाव कुठून आलं कुठून आलं. तर हा मूळचा मराठीत शब्द आहे. फक्त तो मराठवाडा भागात वापरला जातो, खास करून नांदेड भागात वापरला जातो. तर तिथं ह्या शब्दाची कन्सेप्ट अशी आहे की जसं आपण लटका खोटा खोटा म्हणतो ना, तर तसा तो चंद्र आहे. आता कशी कशी सुरुवात झाली ह्या गोष्टीची किंवा हे, तर नांदेडला माझे एक शिक्षक मित्र आहेत, कदाचित आपण नावही ऐकलं असेल, मराठीत बरेच प्रयोग करून बघत असतात, शिवाजी आंबुलगेकर म्हणून आहेत. शिवादादा म्हणजे आमचे खास मित्र, म्हणजे अगदी हक्कानं गप्पा मारणं बोलणं ह्यांचं सुरू असतं. शिवादादाची फेसबुकची पोस्ट होती, समाज माध्यम कशी कामाला येतात बघा. तर फेसबुकवरती त्यांनी एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये असं होतं की काळी जमिनीवरती लिंबाचं कडुलिंब असतो ना आपला, त्याचं पान पडलेलं आणि त्याची फुलं पडलेली. आणि त्यांनी त्याचं शीर्षक दिलं होतं, आपण त्याला कॅप्शन म्हणतो मराठीत, की हाटूमुटूचा चंद्र. तर हाटूमुटूचा चंद्र का कुणास ठाऊक तो शब्द माझ्या डोक्यात इतका फिट्ट बसलेला होता की मला मी म्हणाला, अरे इतकं भारी आहे आणि शब्द पण इतका भारी आहे, काय असेल याचा अर्थ. मग मी शिवादादाला फोन केला लगेच आणि म्हणलं, शिवादादा असा असा फोटो शेअर केलाय तुम्ही आणि त्याचा अर्थ काय होता. तर ते म्हणाले की आमच्या इथं हा शब्द वापरला जातो आणि हाटोमुटूचा चंद्र म्हणजे लटका लटका खोटा खोटा शब्द म्हणून असा त्याचा अर्थ होतो. आणि तो शब्द जेव्हा फिट झाला तेव्हा 1.5 महिन्यानंतर ती कथा लिहून झाली. म्हणजे 1.5 महिना तो शब्द आणि ती कन्सेप्ट डोक्यामध्ये अशी घोळत होती. तेव्हा हा त्या कथेचा हे होता आणि मला वाटत होतं की पुस्तकाचं शीर्षक हेच असायला पाहिजे. आणि मुळात हा कुठूनही उसना आणलेला शब्द नाही, तर मराठीतलाच शब्द आहे. म्हणजे हे त्याचं एक आणखीन एक वैशिष्ट्य. ह्याच्यातल्या ज्या बहुतांश कथा आहेत 10 पैकी, त्या सगळ्या अनुभवातल्या कथा आहेत. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की बाल साहित्य म्हणजे ओढून ताणून काही गोष्टी मुलांना शिकवायचे आहेत, आदर्शवाद दाखवायचा किंवा हे ते काही प्रसंग उगीचच ओढून ताणून आणले जातात. तर असा कुठलाही प्रसंग ह्या कथामध्ये ओढून ताणून आणलेला नाहीये. तर असेच माझे जे महाराष्ट्रभर पसरलेले शिक्षक मित्र आहेत, त्या शिक्षक मित्रांच्या कुठून तरी ह्याच्यातूनच अनुभवातून आलेले हे आहेत. ह्याच्यातली एक कथा आहे की ज्या कथेविषयी मला बहुतांश म्हणजे प्रतिसाद आला, फोन आले, की जखम नावाची जी कथा आहे या पुस्तकातली, तर ती कथा सुचली कशी असं त्यांचं म्हणणं होतं. माझ्या शाळेचं जे आधीची जी शाळा होती, आमचा जवळजवळ परिसर 1.5 एकराचा आहे, पटांगणाचा. तिथं माकडं खूप येतात आणि ती काय करायची, गाड्यावरती बसून ते उड्या मार, कुठं खराब कर असं करायची. तर मग काय करत होती मुलं आमची, ते लक्ष्मी तोटे उडवत होती तिथं. आणि अशात काय झालं की एक माकडीन आणि माकडीचं पिल्लू झाडावरून खाली पडलं. मग काय झालं म्हणून आमची सगळी मुलं आम्ही सगळे त्या झाडाजवळ जेव्हा एकत्र झालो तेव्हा असं लक्षात आलं की काहीतरी झालेलं आहे. आणि तिथं त्या कथेचं हे पडलं आणि जखम कथा पुन्हा डोक्यात फिरायला लागली. असं 1.5-2 महिन्यानंतर आणि वयममध्येच ती कथा आपण हे केली होती. त्याच्यातली आणखीन एक कथा आहे फिगर नॉट नावाची. ती कथा वेगळ्या नावाने प्रकाशित झाली होती, परंतु जेव्हा मला आमची जी मैत्रीण आहे शुभदा चौकर, शुभदा म्हणाली की हे जेव्हा मी संपादित करेन तेव्हा ह्याचं शीर्षक फिगर नॉट असेल. आणि त्यावेळेस मग मी त्या कथेचं शीर्षक बदललं आणि ते फिगर नॉट ठेवलं. म्हणजे ह्या कथा ज्या आहेत त्या कथा आपल्या आयुष्याच्या जगण्यातल्या कुठला तरी हिस्सा आहे. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ह्या सगळ्यांच्या मुळाशी 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे मूल, दुसरं आहे ती भावनिक संवेदनशीलता आणि तिसरं आहे निसर्ग. प्रत्येक कथेत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून निसर्ग जवळ येतो. मुळात मी खेड्यात राहणारा माणूस आहे, तोही शेतात राहणारा माणूस आहे. आणि मी ज्या भागात काम करतो ते माझे सगळे शेतकरी बांधव आहेत.
आणि त्यामुळे निसर्ग जवळून अनुभवणं काय असतं ह्या गोष्टी अगदीच जवळ आहे. आणि मला असं वाटतं की आपण निसर्गाचा अगदीच छोटासा हिस्सा आहोत. स्वतःला बुद्धीच्या जोरावर जरी आपण मोठं केलं तरी आपण निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही, ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. तेव्हा ह्या पुस्तकामध्ये ज्या कथा 10 कथांचा समावेश आहे, त्या कथा कुठं ना कुठेतरी माझ्या अनुभवातल्या, कुठं ना कुठेतरी जवळून अनुभवलेल्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कथेसाठी सरांनी दिलेलं ब्लर्ब. म्हणजे कारण काय असतं की एखादं साहित्य हे साहित्य म्हणून येतं खरं, परंतु त्याचा एका वेगळ्या अँगलनी जे विचार केला जातो, समीक्षा केली जाते किंवा विचार केला जातो महत्वाचा, तर तो विचार सरांनी करून त्या बाबतीत जे ब्लर्ब दिलं त्याबद्दल मी खरोखर खूप आभारी मानतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानेन. धन्यवाद. तर ही प्रक्रिया किती छान असते ना, लेखक जेव्हा स्वतःच्या कथांच्या जन्माच्या गोष्टी सांगतो. मुळात गोष्ट सांगणंच सगळ्यांना आपल्याला आवडतं, गोष्ट ऐकणं आवडतं. सरांच्या इतरही एकूण 10 कथा ज्या या संग्रहात प्रकाशित झाल्यात त्या सगळ्याच कथांची जन्मकथा खूप इंटरेस्टिंग आहे. तर आवर्जून तुम्ही सगळ्या कथांची जन्मकथा फेसबुकवरती तरी लिहावी असं सांगावंसं वाटतं सरांना. आणि शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी यानंतर आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. फारुक काजी यांनी लिहिलेल्या हटुमुटूचा चंद्र या प्रकाशन समारंभ प्रसंगी उपस्थित असणारे मेहता प्रकाशनाचे अखिल मेहता, कमलादेवी आवटे मॅडम, योजना यादव, प्रतीक, मिथुनचंद्र चौधरी, संजय अलवाडे, बाळासाहेब आणि या समारंभासाठी खास आपण उपस्थित असणारे सर्वजण. आणि फारुकनं आता अतिशय थोडक्यामध्ये आपलं निवेदन किंवा मनोगत मांडलं. आरंभिक 2 गोष्टींचा इथं उल्लेख करतो की इथं अखिल सोडून आम्ही तिघेही सोलापूर जिल्ह्यामधले आहोत, तर ते तिकडे भेटत नाहीत, त्यामुळे अखिलनं इथं पुण्यात येऊन भेटावं म्हणून असा घाट घेतला असावा. दुसरा भाग, मी त्यांच्या वर्षातून 2-3 समारंभाला या दालनामध्ये असतो, त्यामुळे माझं बोलणं, माझं भाषण इथल्या सर्व त्यांच्या सहकार्यांना पाठ झालं असेल. एखादा मुद्दा विसरला असेल तर योजना वगैरे सांगेल की सर हा मुद्दा राहिला, इथं मागच्या वेळेचा हा राहिला. तर इतकं माझं बोलणं सगळ्यांना पाठ झालं असेल तरी देखील मी मेहता प्रकाशनाच्या प्रेमापोटी इथं येतो. बाल साहित्याच्या परंपरेतलं एक महत्वाचं पुस्तक आज प्रकाशित होत आहे. फारुक काझी हे सांगोला तालुक्यातील नाझरे हे नाझरेकर बुवांचं ते पंडिती परंपरेतलं एका श्रेष्ठ कवीचं गाव आहे. तिथे तिथल्या एका शाळेमध्ये एक प्रयोगशील आणि सृजनशील शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने आजवर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं लेखन केलंय. कादंबरी, कथा, अनुवाद आणि गद्य लेखन या क्षेत्रामध्ये त्याने लेखन केलेलं आहे. शिकण्याच्या वाटेवरचं आनंदवन नावाचं एक वेगळी वर्षभरातल्या मुलांच्या सहवासातलं अनुभव कथन त्यांनी केलंय. दर महिन्याला एका अनुभवाचा तुकडा त्यांनी सांगून वर्षभरातील मुलांच्या सहवासातील अनुभव चित्र, मुख्य म्हणजे चौकटी बाहेरचं शिक्षण, 4 भिंतींच्या पलीकडचं शिक्षण, आणि ते शिक्षण बदल केंद्रीय आहे, सकारात्मक आहे, मुलांच्या स्वातंत्र्याशी निगडीत आहे आणि त्यांची उपक्रमशीलता कायम त्यांच्या लेखनामध्ये आणि उपक्रमामध्ये दिसते. दुसरं, महाराष्ट्रातल्या अत्यंतच एक श्रेष्ठ शिक्षण तज्ञ लीलाताई पाटील स्कूलमधले फारुक ओळखले जातात. सृजनशील शिक्षणाला महत्व देणारं आणि मुख्य म्हणजे शिक्षण हे अनुभव केंद्रीय असावं, कुतूहल हा त्याचा पाया असावा आणि समाज आणि निसर्ग यांच्या ओळखीतून अनुभव तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे, ते ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे अशी धारणा त्यांची आहे. आणि लीलाताईंच्या सांगण्याचा, म्हणण्याचा प्रभाव त्यांच्या एकूण विचार करण्याच्या पद्धतीवरती, लेखनावरती खूप मोठा आहे. हिंदीतले एक महत्वाचे शिक्षण तज्ञ कृष्ण कुमार यांच्या शिक्षा को सुंदर बनाने का रास्ता यही है की बच्चों के साथ चलो यावर अतिशय विश्वास असणारे फारुक काझी आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये भारत सासने यांनी एक लोकसत्तेमध्ये लेख लिहिला होता आणि त्यांनी अशी खंत व्यक्त केली होती की बाल साहित्यातून अद्भुत रस गायब झालेला आहे. कारण ज्या पद्धतीनं जगाचा वेग आहे, काळाचा वेग आहे, त्यामुळं भूताकेतांच्या कथा, अद्भुततेच्या कथा ह्या झपाट्यानं ऱ्हास पावत आहे. गोष्ट सांगणं ही हरवत चाललेली गोष्ट आहे. कारण आताच मॅडम म्हणत की मोबाईलच्या आहारी ही नवी पिढी किंवा जुनी पिढी देखील गेली, की फेसबुकवरती म्हातारी माणसं देखील काहीच नसतं पण अगदी सहज म्हणून फोटो टाकतात. तर हे देखील इतकं आपलं तंत्रज्ञानाचं प्रेम बेसुमार वाढलेलं आहे. तर अशा काळामध्ये सासने यांनी अशी खंत व्यक्त केली होती की बालसाहित्यातून अद्भुत रस गायब. तर त्याला एक निलिमा गुंडींनी प्रतिक्रिया दिली होती की
असं नाही, पण काही चांगले लेखक मात्र अशा प्रकारचा अद्भुत रस सांगतात. त्यात त्यांनी फारुखच्या चुटकीचे जग या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केला होता. तसं एक वेगळं प्रयोगशील आणि वैशिष्ट्यपूर्ण लेखन करणारे अलीकडेच त्यांचं टप्पूच्या गोष्टी नावाचं 3 भागांचा एक संच फारुखच्या प्रकाशित झालाय. मुख्य म्हणजे बाल कुटुंब कथा आणि 3 ट्रायलॉजी मध्ये एक कुटुंबाचं सेक्टर आहे, दुसरं आहे ते शाळेचं आणि तिसरं लौकिक जग आहे. या 3 टप्प्यांमधून मुलांचा विकासक्रम चहूबाजूने आणि सर्वांगाने कशा प्रकारचा होत राहतो, तर त्या टप्पूच्या गोष्टी देखील विलक्षण आहेत. जसं चिवी जोशींच्या परंपरेतला देखील अशा प्रकारचा मानस नायक आहेत त्यांचे, आणि टप्पू अतिशय उधळ मोकळा बेफिकीर वृत्तीचा, त्याच्या विशिष्ट 1ली ते 3री या वयोगटातल्या अत्यंत मुक्त आणि आनंददायी अशा हरपानमोल अशा मुलांचं जग या टप्पूच्या गोष्टीमध्ये फारुखनं मांडलेलं आहे. दुसरं जे एक आजच्या काळामध्ये साहित्यातून हिंदू मुस्लिम सहिष्णुतेचं एक जग आहे, त्याला एक पालवणं, त्याला एक साथ घालणं असा एक भाग फारुखच्या लेखनामध्ये आहे. आणि या प्रकारच्या सांस्कृतिक विरासतीचं आणि संवादाचं अतिशय चांगलं नॅरेटिव्ह फारुखच्या लेखनामध्ये. आणि प्रिय अब्बूचे मोदक, आता हे शीर्षक देखील काय सांगतं पहा. तर अशा जीवनाबद्दल एक कुतूहल फारुखच्या लेखनामध्ये आहे आणि अतिशय वेगळं लेखन करणारा लेखक आहे. भारतीय बालसाहित्याची परंपरा अतिशय समृद्ध अशा प्रकारची आहे. प्राचीन काळामध्ये किंवा मौखिक परंपरेमध्ये किंवा नंतर देखील पंचतंत्र आणि इसापमधून ज्या प्रकारची कथा सांगितली जात होती, गोष्ट सांगितली जात होती, ती नीतिबोधाची गोष्ट होती, तात्पर्याची गोष्ट होती, ज्ञानाची गोष्ट होती, शिकवणीची गोष्ट होती. तर ती परंपरा वसाहत काळामध्ये खंडित झाली आणि लिखित परंपरेतली कथा आहे. आणि मुख्यत्वे मराठीमध्ये देखील ज्या प्रकारची कथा लिहिली जाते मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यावर मध्यमवर्गीय जीवनदृष्टीचा, नागर जीवनदृष्टीचा, शहर केंद्रीय जीवनदृष्टीचा मोठा प्रभाव दिसतो. शहरांच्या बाहेर इतक्या प्रकारचं मोठं बाल मुलांचं जग आहे, तर त्याची एक फार दखल या प्रकारच्या लेखनामध्ये नसते. किंवा खेड्यातली लोक देखील जी मुलांची गोष्ट लिहितात त्याच्यावरती देखील शहरांच्या मध्यमवर्गीय जीवनदृष्टीचा मोठा प्रभाव दिसतो. ती काही प्रमाणामध्ये एकरंगी स्वरूपाची दिसते, किंवा ही मर्यादा नव्हे, पण जसं एखादा कवी म्हणतो की असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. 40 वर्षामध्ये खेड्यातल्या वाड्या वस्त्यांवरल्या आदिवासी माणसांना चॉकलेट नावाची गोष्ट माहीत असेल का, आज ती सर्वमान्य झालेली आहे. परंतु तर या प्रकारची ती लेखकाची मर्यादा नाही, पण एकूणच त्या जीवनदृष्टीची मर्यादा. त्याच्या पलीकडं कितीतरी विस्तारलेलं जग आहे, त्या मुलांचे प्रश्न आहेत, त्यांचं मानस विश्व आहे, त्यांची भावविश्व आहे, त्यांची गणन आहे, त्यांचं वाढणं आहे, शाळा आहे. तर या जगाचं चित्र मराठी बालसाहित्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये आलं नाही. आलं ते केवळ नागर आणि मध्यमवर्गीय जीवनदृष्टीतलं आलं. आता फारुखच्या या कथासंग्रहांमध्ये ज्या मुलांचा वयोगट आहे तो 4थी ते 6वी असं एक मी वाचताना लक्षात आलं, तर ती कुमार वयोगटातल्या बाल किंवा मुलांची कथा आहे. हा टप्पा, हा काळ त्यांच्या उभरत्या जीवनाचा टप्पा आहे. जीवन समजून घेणं, उमजून घेणं आणि त्याला प्रतिक्रिया देणं, प्रतिसाद देणं, आपल्याला घडवणं, सृष्टीविषयी, समाजाविषयी, कुटुंबाविषयी, थोरांच्या विषयी त्याच्या मनामध्ये जे कुतूहलाचं जग आहे आणि त्याला तो प्रतिसाद देत असतो. या प्रतिसादाच्या खुणा फारुखच्या कथेमध्ये आहेत आणि तो अंतर्मुख वृत्तीचा आहे, तो विचार प्रक्रिया समजून घेण्याचा भाग आहे, आदर्शाविषयी त्याची काही धारणा आहे, समाजाविषयी प्रेम आहे, सहानुभूती आहे. आणि त्याचा उल्लेख केला की या कथांमधला सगळ्यात मोठा एक भाग म्हणजे अनेकांना या कथेचे प्रतिसाद वेगळे जाणवतील, पण निसर्गाविषयी, प्राकृतिक जीवनाविषयी, हरवलेल्या काळाविषयीची एक खेच अशा प्रकारची ओढ, हिप्नोटाईज अशा प्रकारची ओढ लेखक म्हणून फारुखच्या संवेदनशीलतेला आहे. आणि हरवलेल्या पर्यावरणाविषयी, निसर्गाविषयी, सृष्टीविषयीचं एक भान या सबंध कथासृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. आणि पुन्हा पुन्हा ही मुलं छोट्यांच्या नजरेतून हरवलेल्या निसर्ग किंवा निसर्गाकडे जाण्याची धारणा या लहान मुलांच्या भावविश्वामध्ये आहे. अगदी हिरवा सपाटमध्ये देखील ही मुलं, तो मंदार असेल तो शहरातून गावाकडेच चाललेला आहे आणि ही सगळी हिरवी सृष्टी त्याला खुणावते आहे. झाडांची सावली किंवा त्याला शब्द जे त्यांनी वापरतात ही पाचोळी स्वरूपाची सावली आहे, ही झाडांची माया आहे, हिरव्या सपनाची माया आहे, मातीची ओढ आहे आणि त्याच्या खुणा सबंध या कथामध्ये. ती मुलं बोलतात, शेतात गेल्यानंतर खेड्यातली मुलं म्हणतात की आम्ही पाखरं, गुरं, जनावरं झाडं लावतो, झाड पेरले की झाडच येणार. आणि इकडे शहरात बिल्डिंगा पेरला की बिल्डिंगा उगवून येतात. तर हा एक ताण आधुनिक काळातला, जो औद्योगिक क्रांतीमधून भांडवली राक्षसी विकासाच्या प्रारूपातून आलेला आहे. तर शहर आणि खेड, प्राकृतिक जीव आणि शहर, आधुनिकता आणि पारंपरिकतेमधल्या काही सजीव संवेदनांचा एक भाग फारुखच्या कथेमध्ये आहे. तर ही मातीच्या हिरव्या स्वप्नाची कथा आहे. मातीला हिरवी स्वप्न पडतात आणि शहराला स्वप्न पडतं काय
असा एक निरागस प्रश्न त्या लहान मुलाच्या मनामध्ये निर्माण झालाय. किंवा जखम मधला तो जो निवेदक आहे, तो गाडी घेऊन बुलेट घेऊन आपल्या गावात जातो, घरी जेवतो, शाळेकडे जातो आणि तिथल्या चिंचेच्या झाडाशी निगडीत त्याच्या बालपणातल्या आठवणी आहेत. त्याचा एक स्मृतींचा आठव त्याच्या मनामध्ये. आणि ह्या चिंचेच्या फांद्या छाटून टाकल्यात, तर त्या कशा छाटून काढलेत? इमारतीला आडवे येत आहेत म्हणून. झाडांचा, निसर्गाचा, डोंगरांचा ज्या पद्धतीने आजच्या काळामध्ये लूट केली जाते किंवा विध्वंस केला जातोय, त्याचं एक फार दुखरी जाणीव, जखमेच्या जाणीव आणि ती कळ म्हणून मुलांच्या माध्यमातून फारुकनं सांगितलेल्या आहेत. किंवा फिकर नॉट मधली ती मुलं मासे बाटलीत भरतात आणि हे डोंगर, ही झाडं, हवा, सावली, ह्या वाऱ्याचं उडणं आपण नेऊ शकेल का, असं एक त्या लहान मुलांच्या मनामध्ये. आणि ती आजी म्हणते की आपण हे सगळंच घ्यायला बघतो, देत काहीच नाही. तर ही माणसाचा हावरटपणा प्रचंड प्रमाणामध्ये आधुनिक काळामध्ये वाढलेला आहे. तो निसर्गाची ओरबडणूक किंवा तो हिसकावून घेतो आणि देत काहीच नाहीत, असं एक द्वंद्व किंवा ताण या संबंध कथासृष्टीमध्ये जो निसर्गाविषयी किंवा पर्यावरणाविषयी किंवा SP3 सारख्या कथेमध्ये देखील अंतरामध्ये ती मुलगी जी लिहिली आहे, ती अपरिचित अशा प्रकारच्या ग्रहामध्ये गेली आणि ती आपल्या मामाला सांगते की इथून जाताना या ग्रहाचा चुकूनही उल्लेख करू नका पृथ्वीतलावरती, कारण हा ग्रह शांत आहे. नामदेव ढसाळ्यांच्या कवितेमध्ये एक ओळ आहे की माणसानं या पृथ्वीला काळा डब्बा लावलेला आहे, इतकं या प्रकारचं. तर हा शांत ग्रह आहे. जर माणसाला माहिती झालं तर त्याचा विध्वंस करतील. आता देखील तुम्ही पहा, टुरिस्टच्या नावाखाली, पर्यावरणाच्या नावाखाली संबंध डोंगर चढून छाटून काढतायत, इमारती बांधतायत. तर हा निसर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओरबडला जातोय. तर तो मामा त्याला परत विचारतो की त्या मुलीला की तुला यांनी कसं स्वीकारलं या परिषदेतल्या माणसाने. तर ती सांगते की लहान मुलं हे निसर्गाचं वरदान आहेत आणि मी या अजब विश्वामध्ये हरवून जाते निसर्गाची सेवा. तर हा एक प्राकृतिक व्हर्जिन अशा प्रकारचा भाग आहे आणि जिथे माणूस आला की आपला हस्तक्षेप करू शकेल. तर हा शाबूत राहण्यासाठी, सजीव राहण्यासाठी, शांत राहण्यासाठी, माणसापासून वाचवण्यासाठी हा निसर्ग आणि त्याविषयी संवेदना पर्यावरणाची त्या कुतूहलाच्या माध्यमातून लहान मुलांच्या माध्यमातून चित्रित केलेले. आणि हे लहान मुलं का पाहतात? तर उद्या आमचं भविष्य, आम्हाला हे डोंगर, चंद्र, चांदण्या, आकाश, या नद्या, सरोवर हे सगळं ठेवू शकतील का माणसं? तर एका भयाच्या आशंकेनं ही मुलं त्याच्याकडे पाहतायत. निसर्ग आणि माणूस यांच्यातले सहसंबंध उखडले गेलेले आहेत आणि हे डीप इकॉलॉजी म्हणून हरित संवेदना फारुकच्या कथेची, बालकथेची महत्वाचा प्रमेय आहे. किंवा ज्याला आपण एक जैव प्रदेश म्हणतो, बायो रिजन म्हणतो. तर ही हरितदृष्टी नाहीशी होऊ नये, ती शाबूत राहावी, जपून ठेवावी आणि माणूस आणि निसर्ग यांच्यातलं सृष्टीचं नातेबंध कायम राहावा, असं एक महत्वाचं सूत्र फारुकच्या कथेमध्ये. दुसरं, माणूस आणि प्राण्यांच्या लळा असणाऱ्या काही कथा या संग्रहामध्ये आहे. जाऊ दे त्याला सारख्या कथेमध्ये एका डोंगर प्रदेशामध्ये फॉरेस्ट अधिकारी आहेत, त्याची मुलगी आहे आणि आल्यानंतर एका दूरवरच्या टेकडीवरच्या बंगल्यामध्ये राहत असताना एक अस्वल रात्री येत असतं किंवा त्या बंगल्याच्या बाहेर जे झाड असतं त्याच्या बुंद्यावर त्या नखाने ओरडत असतं आणि ती मुलगी शोध घेते. तर त्या मुलीला काय जाणवतं की त्याच्या आधी एक गृहस्थ आणि त्यांची मुलगी तिथे राहत होती आणि ती लहान मुलगी त्या लांडग्याच्या शिकारीला बळी ठरते आणि त्याला लांडगे मारून टाकतात. तर तो अस्वल त्या लहान मुलीचा शोध घेण्यासाठी त्या झाडावर येऊन घरावरती येऊन ओरडत असतो किंवा झाडावरती ओरखडे काढत असतो. तर मुलं आणि प्राणी यांच्यातल्या लढ्याच्या देखील काही गोष्टी या कथेमध्ये व्याकुळ स्वरूपाच्या किंवा जखम कथेमध्ये केला जायचा, जसा उल्लेख केला माकडांच्या संबंधामध्ये की लक्ष्मी तोटे उडून त्या लहान पिलाला आणि त्याच्या आईला, त्या आईचे डोळे फुटतात आणि तो आईला विचारतो की आई, मुक्या जणांना ताजंत्र त्याच्या शाप देतो का? हो रे म्हणते आणि आई त्याच्या डोक्यातून केसातून हात फिरवत असते. तर ही जी कळ आहे, ही जखम जी आहे, एक लेखक म्हणून त्यांच्या संवेदना ही जखम झालेली आहे. तुम्हाला आठवत असेल की व्यंकटेश माडगुळकरांचे देखील मारुतराया नावाची कथा आहे, ती देखील अशाच प्रकारची कथा आहे. परंतु ते मरण पावल्यानंतर त्या माकडाची गावातून मिरवणूक काढतात आणि त्याला मानवी अंत्यविधी सारखं त्या माकडाची अंत्यविधी देखील करतात. तर ही प्राण्यांच्या आणि माणसांच्या सहसंबंधाची एक कथा आहे. दुसरं, या कुमारवयातील समजुतीच्या आणि विश्वासाच्या कथा या कथेमध्ये आहेत. करके देखो सारख्या कथेमध्ये एक उन्हाळ अशा प्रकारची गॅग जी ट्रेकिंगला जाते. दर रविवारी त्यांना टेकडीवरती प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा साठलेला दिसतो आणि ही मुलं बेसतात, परंतु त्याच्या कामाची दखल कुणीही घेत नाहीत. आणि काही दिवसांनी वृत्तपत्रात बातमी येते आणि त्याचा त्यांना हुरूप येतो, पालक सहभागी होतात. तर मुलं त्या टेकड्याला, निसर्गाला प्रदूषणापासून वाचवावं अशा प्रकारची काही कृती करतात. तर आपल्या भोवतालाला, सृष्टीला ही मुलं कसं प्रतिसाद देतात? तर यांच्या समजुतीच्या आणि विश्वासाच्या या कथा आहेत. किंवा बाबांची भाषा सारख्या कथेमध्ये हा जो सारंग आहे,
त्याच्या वडिलाचा अपघात झालेला आहे आणि ते आयसीयू मध्ये आहेत आणि काही दिवसांनी त्यांची सुटका होणार आहे. पण आई सांगते की ते आता बरे होतील, परंतु त्यांना ऐकायला आणि बोलता येणार नाही. तर हा लहान मुलगा एक वही पेन्सिल मागवतो, पेन मागवतो आणि काही खुणांची निर्मिती करतो की आता अपरिहार्यता, एक स्वीकारशीलता आणि एक समंजस समजुतीचा स्वर त्यांच्या कथेमध्ये. आपल्या बाबांना वडिलांना बोलता येत नाही म्हणून खुणांची भाषा, चिन्ह तो वहीमध्ये लिहित होतो आणि आपल्याला त्या कुटुंबामध्ये हे शिकायचं आहे. तर लहान मुलं मोठ्या माणसांना त्यांच्या जगाला विश्वासाचा कसा प्रतिसाद देतात हे देखील कथेचं एक सूत्र आहे. दुसरं, फारुखच्या कथेची कक्षा म्हणजे एकाच प्रकारची कथा ती नाहीये की आजच्या काळामध्ये खूप बालसाहित्यिक लिहिणारे हे एकरंगी स्वरूपाचे किंवा तांत्रिक स्वरूपाच्या, माहितीच्या स्वरूपाच्या, भाबड्या स्वरूपाच्या कथा लिहिताना दिसतात. तर सामाजिक स्तर आणि लहान मुलांचा काय संबंध असतो? एक सायकलीचं मनोगत आहे. एक सुखवस्तू कुटुंब आणि ते आपल्या मुलाला सायकल विकत घेतात. हा मुलगा धांदरट आहे, सायकलीचा त्याचा संबंध नीट नाही, सायकलची रिम मोडते, सीट फाटते, पंक्चर होते, चेन पडते आणि तो कंटाळतो, मला नको म्हणतो असली सायकल. आणि ते वडील जे असतात ते त्यांच्या घरामध्ये जे कामाला ग्रस्त असतात त्यांच्या मुलाला ती सायकल भेट देतात आणि हा मुलगा सायकल घरी घेऊन जातो, सायकल देतो, त्याची पूजा करतो, झेंडूंच्या फुलांची माळ घालतो, एक गल्लीतून चक्कर मारून येतो. तर आनंदाच्या परी ह्या सामाजिक स्तरामधून कशा बदलतात? एका मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबामधल्या मुलाची आनंदाची भावना काय असते आणि गरीब दरिद्री कुटुंबातल्या मुलाची भावना काय असते? ह्या सायकलीच्या मनोगतामधून ही गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. एका अर्थानं त्या कथेचा शेवट देखील त्यांनी खूप सुरू केलाय की सायकल म्हणते की आपलं लाड या घरामध्ये होत आहे आणि आता आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि कथेचा शेवट त्यांनी, ज्या कथेचा संबंध त्यांनी भारतीय कथा श्रृंखलेशी आहे, भारतीय बालकथेच्या परंपरेशी, शेवट करताना त्यांनी असं केलं की ती सायकल निवेदक काय म्हणतो की आधीच्या घरात तिला काय बरं झालं होतं, आता हे तुम्हीच शोधून काढाल ना? तर मुलांना कथेमध्ये प्रवेश घेतले, एंट्री दिलेली आहे आणि त्याचा संबंध आपल्या पंचतंत्राशी, वेताळ पंचविषयी, ज्याच्यामध्ये उत्तर दिल्याशिवाय सुटका नाही खांद्यावरून, किंवा लिहिणारा आणि वाचणारा, लिहिणारा आणि ऐकणारा. जे आजी गोष्ट सांगायची, एक चिमणी येते एक दाणा घेऊन जाते, एक चिमणी येते एक दाणा. आणि म्हणजे असं म्हटलं जातं की पोस्ट नॅरेटिव्ह मध्ये की तुमची लेखकाची कणगी अशी असायला पाहिजे की ज्या कणगीतले दाणे संपायला पाहिजे नाहीत आणि वाचक देखील असं पाहायला पाहिजे की कणगीतल्या शेवटच्या दाण्यापर्यंत तो जागा राहायला पाहिजे, की हुंकार देत राहायला पाहिजे. असा लेखक वाचक संबंध देखील अशी एक तात्पर्य कथा आणि तो शोधावं त्यांनी. तर असा एक सामाजिक स्तराचा. आणि तिसरं एक सूत्र चांगलं त्यांचं की हे एका भूमी प्रदेशाशी, परिसराशी, पर्यावरणाशी निगडीत देखील कथा आणि माणसांचा स्वभाव, संस्कृतीमधल्या समूहांचा स्वभाव त्या प्रदेशानं घडवलेला असतो. तर मैतर नावाची कथा आणि हटुमुटूचा चंद्र या अतिशय उल्लेखनीय अशा स्वरूपाच्या कथा आहेत. माणसांचा स्वभाव परिसरानं घडवलेला असतो. मैतरमध्ये कोल्हापूरकडील काही मेंढपाळ किंवा मेंढके आपल्या मेंढ्यांना घेऊन माणदेशामध्ये येत असावेत आणि पाऊस काळापर्यंत ते राहत असावे. तर ते 3-4 महिने तिथे राहत असताना तिथल्या माणसांचा आणि त्या मेंढक्यांचा जो लळा किंवा प्रेम एकमेकांमध्ये जमतं, त्यांच्या भावविश्वाची अत्यंत हृद्य अशा प्रकारची कथा आहे. ती आजी त्या मेंढक्याला जाताना कानटोपी देते किंवा तो मेंढका देखील एक टी शर्ट लहान मुलाला देतो आणि पुढच्या वर्षी जगलो वाचलो तर आणखी आम्ही येतो असं म्हणतो. तर या प्रकारच्या मैत्रभावाची ही कथा आहे. आणि ज्या कथेचा, ही कथा मराठीमध्ये फार उल्लेखनीय ठरणार आहे, हटुमुटूचा चंद्र. अतिशय वेगळी आणि लोकविलक्षण अशा, आणि लेखक म्हणून या सगळ्या जीवन दृष्टीकडे फारुखचा जो जीवन भान आहे त्याचं अर्करूप या कथेमध्ये. एक लेखक आपल्या जगाकडं, आपल्या काळाकडं, माणसांकडं, निसर्गाकडं, सृष्टीकडं, लहान मुलांच्याकडे ज्या सहानुभूतीनं, प्रेमानं आणि उदार अशापणानं पाहतो, त्याची दृष्टी त्या कथेमध्ये. गरीब कुटुंब आहे, एक लहान मुलगी आहे साक्षी आणि तिचे वडील कोरोनामध्ये मरण पावलेत. आई आहे, आई कष्ट करते, संघर्ष करते, कुटुंबाची घरावरती काही कर्ज आहे. आजी आहे आणि तिला सहलीला जायचं आहे आणि 1,000 रुपये तिला लागणार आहेत, पण घरामध्ये पैसे नाहीत आणि आजी तिची समजूत काढते. आणि त्या कथेचा शेवट करता त्याने सांगितले की ती लिंबाची पानं. आता हे देखील की आपलं देशी नॅरेटिव्ह म्हणजे आपल्याला परदेशी फुलांविषयी आकर्षण असतं. रोमॅन्टिक कवितेमध्ये देखील पहा, गुलमोहराच्या रंगानं बहरलेली सगळी रोमॅन्टिक कविता असते. पण मी ज्या परिसरामध्ये, ती बाबळीची फुलं आहेत कोवळी, किंवा लिंबोऱ्याची पान आहेत. व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्यामध्ये आहे. त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. अखिल, आपण काहीतरी माडगुळकरांच्या मध्ये करायला पाहिजे. तर इतका हा मराठीतला श्रेष्ठ लेखक आहे. बनगरवाडी सारखे असेल किंवा त्यांच्या कथा, त्यांची भाषा वाचणं अतिशय आल्हाददायक अशा स्वरूपाच्या, निसर्गाविषयी, सृष्टीविषयी. आणि फारुख त्याच प्रदेशातले आहेत. तर माडगुळकरांच्या लेखनाच्या छायेचा एक अदमास घेणारा आणि त्यांच्या वाटेवरून जाणारा एक नवं जग उभं करणारा हा लेखक आहे. तर हे हटुमुटूचा चंद्रामध्ये देखील आजी समजावते. ती लिंबाची पानं तुम्ही पाहिले असतील, ती कातरलेली पानं असतात, काही पिवळट, काही अर्ध पिवळट हिरवी असतात.
आणि त्याचा संबंध प्रतीक रूपानं या कथेमध्ये त्यांनी तो भाग आणला. आणि हा उद्याचा विश्वास आहे, गरिबांचा चंद्र हा खोटा खोटा आहे, परंतु त्यामुळे एक अदम्य अशा प्रेरणा आहे जगण्याची, विजिगीषा वृत्तीची देखील. मानदेश थोडा असा एक प्रदेश आहे की ज्या प्रदेशामध्ये पहा की शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधीही घडलेल्या नाहीत. आणि जसं एक सामाजिक आणि आर्थिक देखील कारण हा सगळा मेंढपाळ समूह आहे, हा गरीब अशा प्रदेशांचा आहे. 4 वर्षातनं एक आनंद इंकरांचं पुस्तक आहे, दर साल दर शेकडा नावाचं. अगदी बनगरवाडीमध्ये देखील अशी एक कथा आहे की राम आणि सीता एकदा चालले होते त्या प्रदेशातून आणि एका झाडाखाली जेवायला बसले आणि नेमकं जेवण बसताना पाऊस आला आणि मग रामानं बाणानं तो पाऊस परतवला. तर तेव्हापासून पाऊस पडला, तर आज देखील तो पाऊस पडत नाही. तर ह्या गोष्टी माणसांनी रचलेल्या आहेत. एखाद्या प्रदेशाच्या अभावाचं चित्र सांगण्यासाठी समूहानं रचलेल्या कथा आहेत. तर या प्रदेशाचा संबंध अगदी माडगुळकरांच्या कथेमध्ये देखील पहा की त्या मानदेशी माणसामध्ये तांबोळ्याची खाल असेल. माडगुळकरांच्या साहित्यामध्ये करुणेचं आणि मानवी जीवनाचा गाढ अशा सहानुभवाचं अतिशय व्यापक अशा प्रकारची दृष्टी आणि त्याचा एक ठसा फारुखच्या कथेवर. ते तांबोळ्याची खाला ही त्यांचं व्यक्तिचित्र आहे. तर माडगुळकर निवेदक म्हणून किती श्रेष्ठ आहेत त्याच्याबद्दल, त्या बाईबद्दल निवेदक लिहितो की वयानं मोठी झालेली ही बाई एखाद्या मधमाशी सारखी कष्टाळू होती. तिच्या कष्टासाठी मधमाशीची उपमा देणं किंवा त्यांचा झेल्या असेल किंवा अनेक कथांमध्ये मानवी गरिबांविषयी, दारिद्र्यातल्या दिसणाऱ्या माणसांविषयी अतिशय करुणेचा स्पर्श. तरी हटुमुटूचा चंद्र मराठीतली अतिशय लक्षणीय अशा स्वरूपाची कथा आहे. आणि आज आपण पाहतो की वर्तमानपत्रामुळे मुलं किती हट्टाग्री झालेले आहेत. टोकाचं पाऊल देखील विचारतात, मला हे हवं आहे किंवा 10 लाखाची गाडी हवी आहे आणि अमुक काय हवंय, मोबाईल कसला, ऍपल वगैरे कसला तरी हवाय वगैरे. तर इतका मुलांची तीव्र, तर अशा पार्श्ववरती मुलांना उभारी देणारी आणि कुटुंबामध्ये त्याचं एक समुपदेशन कशा प्रकारचं असावं, आपलं कुटुंब, आपलं जीवन, आपल्या गरजा आणि त्या उद्याच्या विषयावर आपण कशा करायला पाहिजे याची एक सामूहिक शहाणपणाची शिकवण देणारी देखील ही कथा आहे. त्या पुस्तकांच्या बद्दल देखील बोलायला पाहिजे की या अखिलनं हे पुस्तक अतिशय इतक्या उत्तम निर्मिती मूल्याचं काढलं. आणि मला ज्यावेळेस हे प्रतीकनं मेलवरती पाठवलं आणि मी टॅबवरती पाहिलं, तर चंद्रमोहन कुलकर्णी हे रंगांचे जादूगार आहेत आणि त्यांच्या रंगांची किमया, गडद रंगांचा, फिक्या रंगाचा इतका उठावादार वापर करणं हा मराठीतला समकालीन अतिशय महत्वाचा चित्रकार आहे. फारुखच्या कथा भाषेला, त्याच्या शब्दांना ज्या चित्रांनी त्यांनी समृद्ध केलेलं आहे आणि कथाशय वाहतं ठेवण्यासाठी ज्या रंगांचा वापर केला, चित्रांचा वापर केला, त्याचं टंकलेखन असेल, लेआउट असेल, मांडणी असेल, ज्या कथेमध्ये वळण मिळून येतं तिथं कथा तोडलेली आणि अर्धा पान कोरा स्पेस ठेवलेला आहे किंवा डाव्या पानावरती फिकट रंग आहे, उजव्या पानावरती गडद अशा प्रकारचा रंग आहे किंवा या रंगांच्या एकमेकांना मिश्रण करून त्या अर्थाला, आशयाला उठाव देणारं अतिशय म्हणजे त्या अर्थाशी म्हणजे रंगांमधल्या काही कोमल अशा प्रकारच्या भावना असतात, शांत स्वरूपाच्या भावना असतात, रौद्र स्वरूपाच्या असतात, हिंस्र स्वरूपाच्या असतात. लांडग्याचं सचित्र दाखवत असताना त्याचे तर त्या कथाभावाला अतिशय रंगसंवेदनाचं ज्या प्रकारचं गारूड चंद्रमोहने केलं तर ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि या बालकथेचा रूपबंध देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. मराठीमध्ये खूप तांत्रिक स्वरूपाची बालकथा लिहिली जाते. फारुखना ज्या प्रकारे ज्या म्हणाल की कल्पनाशीलता किंवा फॅन्टसीचा वापर कथेमध्ये फार कमी प्रमाणात होतो. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये कथेमधून भूत गायब झालेलं आहे, त्यातला अंधश्रद्धेचा वगैरे भाग सोडून द्या. पण आता भूताच्या कथा कोण ऐकतील का किंवा त्यांना आवड वाटेल का? किंवा अद्भुताबद्दल, अमावस्येची रात्र आहे, भूतांची जत्रा आहे किंवा त्यातला माहोल गोष्टींमधून ज्या प्रकारचा उभा केलेला असतो, तर तो भाग आता ही गायब झाली अशा प्रकारची गोष्ट आहे. तर मुलांना कल्पनाशीलतेचं अनावर अशा प्रकारचं आकर्षण असतं. तर या कल्पनाशीलतेचा अत्यंत चांगला सृजनशील अशा प्रकारचा आविष्कार फारुखच्या कथेमध्ये. एका कथेमध्ये ती मुलगी एक गोष्ट सांगितली जाते नॅरेटिव्ह आणि ती तुटली जाते. वडील एक गोष्ट सांगतायत आणि पुढे ती गोष्ट जोडली जात नाही, तर तिला बरोबर अडगळीच्या खोलीमध्ये एक डायरी सापडते आणि डायरीमध्ये आधी तिथे जे कुटुंब राहत असतं की ते अस्वलाबद्दल किंवा लांडग्यांच्या बद्दल काही मजकूर लिहिलेला असतो. तर हे चांगल्या लेखकाला सुचण्याच्या, सृजनशील शक्यता सांगणाऱ्या गोष्टी असतात आणि त्या रचना की डायरीतल्या मजकुरात एक नवी गोष्ट सुरुवात होणं किंवा ती जोडली जाणं. तर अशा एक कल्पनाशीलतेचा फार चांगला वापर या कथेमध्ये आहे. जाऊ दे त्याला यामध्ये देखील, किंवा फॅन्टसी MP3 सारखी ही अंतराळात प्रवास करणाऱ्या एका लहान मुलीची गोष्ट आहे. तर फॅन्टसीचा वापर देखील मराठीमध्ये बालसाहित्याबद्दल संकल्पनात्मक लेखन फार कमी झालेलं आहे. एक केवळ परंपरा आणि नवतामध्ये विंदा करंदीकर आणि बालसाहित्याबद्दल अतिशय उल्लेखनीय अशा स्वरूपाचा लेख लिहिला. आणि दुसरा एक लेख चंद्रकांत पाटलांनी विंदा करंदीकरांच्या बालकवितेवरती लिहिलेला आहे.
तर एक रंजनपर्ता असेल, वाचनीयता असेल, संवादांचा वापर असेल, भाषा इतकी धावती स्वरूपाची, भाषा इतकी सोपी, लहान मुलांच्या जगण्याशी निगडीत इतकी सोपी भाषा लिहिता येणं ही कठीण आणि आव्हानप्रद अशा प्रकारची गोष्ट आहे. बोलींचा वापर असेल तर मराठीमधली अतिशय वाचनीय स्वरूपाची कुमार कथा फारुकनं लिहिली आहे आणि हटुमुटूचा चंद्र हा मराठी बालसाहित्य परंपरेमधला अतिशय महत्वाचा कथासंग्रह ठरेल. या कथांनी जसं लहान मुलांचं भावविश्व संपन्न होईल तसं प्रौढांच्या देखील समजुतीमध्ये फरक करणाऱ्या या कथा आहेत आणि मराठीमध्ये एका नव्या चांगल्या कथासंग्रहाची या निमित्तानं भर पडलेली आहे. मी फारुकचं अभिनंदन करतो आणि मेहता प्रकाशितचा सुबक आणि देखणा संग्रह प्रकाशित केलाय त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो. फारुकला शुभेच्छा. आणि अशा कथा लिहिणारे लेखक फार अपवादभूत आपल्याला पाहायला मिळतात, कारण बाल साहित्यामध्ये गेलं तर खूप गोडाऊन पद्धतीच्या बालकथा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिहिल्या जातात, त्याच्यावरती चर्चा होत नाही. आपलं सांस्कृतिक पर्यावरण देखील खुल्या स्वरूपाचं आहे. लहान मुलांचं साहित्य म्हणजे काहीतरी फार कमी दर्जाचं आहे किंवा हीन दर्जाचं, अशी एक भावना समीक्षकांची किंवा प्रौढ समीक्षकांची असते. गंभीर साहित्य फार काहीतरी श्रेष्ठ असतं, अशा काही समजुती असतात. तर या अर्थानं देखील बाल साहित्याकडे नव्यानं पाहायला आणि एक लेखक आपल्या प्रदेशाला, आपल्या काळाला, लहान मुलांना कसं उभा आणि त्याच्या कनेक्शन, त्याचे संबंध कशा प्रकारचे असतात, निसर्गापासून ते समजुतीपासून त्याच्या वाढीपासून बहरविण्यापर्यंतचा एक मोठा ऐवज या हटुमुटूचा चंद्रामध्ये आहे. मी या संग्रहासाठी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण इतकं जास्त वेळ ऐकून घेतलं, कारण मी 250 किलोमीटर त्या आणखी 5 मिनिटं कदाचित जास्त देखील घेतले असतील आणि ते 5-6 मिनिटं कमी बोलले, तर दोन्ही मी हिरावून घेतले. त्याला आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आणि यानंतर मी आवटे मॅडमना विनंती करतो की त्यांनी बोलावं. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आज हटुमुटूचा चंद्र या पुस्तकाचं प्रकाशन फारुकाजी लिखित झालेलं आहे. सर्वप्रथम मी फारुकाजी यांचं अभिनंदन करते आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने हे अतिशय देखणं असं पुस्तक आणलेलं आहे, त्याबद्दल त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करते. मला खूप छान वाटतंय की या छोटेखानी कार्यक्रमामध्ये आपण सर्व प्रौढ मंडळी बालसाहित्याबद्दल इतकं महत्वाचं बोलत आहोत, ऐकत आहोत. हीच खूप मोठी जमेची बाजू आहे असं मला वाटतं. खरं तर आता कार्यक्रमामध्ये शेवटी बोलणाऱ्याची खूप मोठी अडचण करून ठेवलेली आहे या प्रथम 2 वक्त्यांनी, लेखकांनी आणि शिंदे सरांनी. इतकं सविस्तर पुस्तकाबद्दल बोलल्यानंतर जे त्याविषयी रिपिटेशन होणार नाही, पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊन मला बोलायचं आहे, याची मला जाणीव आहे. परंतु मी थोडंसं वेगळ्या अंगाने बोलणार आहे आणि फारुक सरांच्या पुस्तक प्रकाशनाला येण्यासाठी मी यासाठीच तयार झाले. जेव्हा प्रतीक सरांचा फोन आला की ते आमचे अतिशय आवडते आणि प्रयोगशील असे शिक्षक आहेत आणि असा जेव्हा सृजनशील कल्पक विचारांचा शिक्षक आणि तेही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जेव्हा लाभतो, तेव्हा खरोखरच शिक्षण व्यवस्थेसाठी ती खूप मोठी उपलब्धी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचं पुस्तक समजावून घेण्यासाठी मी आले. आणि आपण सर्वजण समोर जे आहात तेही बालसाहित्यावर, फारुक सरांच्या साहित्यावर प्रेम करणारी आपण मंडळी आहात आणि म्हणून आपण आज इथे जमलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की गोष्ट ही सर्वांना आवडते, लहानांना मोठ्यांना सर्वांनाच आवडते. म्हणजे मला अजून आठवतं की मी लहानपणी आम्ही शाळेत असताना उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी अशा ज्या दीर्घ मोठ्या सुट्ट्या असायच्या त्या खूप आवडायच्या. कारण का की त्या सुट्टीमध्ये खूप वाचायला मिळायचं. सुट्टी लागली की ही सगळी अशी गोष्टीची पुस्तकं वाचायची आणि शाळा सुरू झाल्यानंतरचा जो पहिला दिवस असायचा तर खूप मुलं यायची नाहीत की लगेच नको शाळेत यायला आणि शिक्षकही मग खूप कमी प्रेझेंटी आहे म्हणून शिकवायचे नाही. तो त्यावेळी असं ज्यांनी खूप काय वाचलंय शाळेवर सुट्टीमध्ये चला गोष्ट सांगा. आणि मला ते फार आवडायचं की आपण जे वाचलंय सुट्टीमध्ये ते पुन्हा इतरांना सांगायची संधी त्यामुळे मिळायची.
तर ही जी अशी गोष्ट सांगण्याची ऐकण्याची जी सवय आहे ती हळूहळू कमी होते की काय, अशी चिंता आणि भीती आपण व्यक्त करत आहोत. या कार्यक्रमा सुरू होण्यापूर्वी पण आम्ही वरती बसलो होतो आणि जेव्हा जी चर्चा सुरू होती की आपण म्हणतो मुलं वाचत नाहीत, पण मुलं वाचत नाहीत म्हणजे का वाचत नाहीत? त्यांना आपण चांगले पर्याय देत नाही. आपण बघतो की आता लहान लहान मुलं सुद्धा म्हणजे अगदी वर्षाच्या आतली मुलं सुद्धा मोबाईलवर एखादं गाणं लावल्याशिवाय जेवत नाही, असं आपण बघत आहोत. पूर्वी असं होतं की गोष्ट सांगितल्याशिवाय जेवणार नाही किंवा झोपताना मला गोष्ट सांग मगच मी झोपणार, आणि गोष्ट ऐकत ऐकत झोपी गेलेली पिढी आपण पाहिली, अनुभवली आहे. आणि मग ह्या मधल्या काळात काय झालं आहे की सगळं बदललं, आणि मग या अशा बदलत्या पार्श्वभूमीवरच फारुख सारख्या लेखकांची, त्यांनी निर्मिती केलेल्या पुस्तकांची खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जसं आता शिंदे सरांनी सविस्तर पुस्तकातल्या अगदी प्रत्येक कथेबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, अगदी बाह्यरंग अंतरंग सर्व त्यांनी समीक्षण त्यांनी खूप छान केलेलं आहे. म्हणजे अतिशय देखणं पुस्तक तर आहेच, ते खूप महत्वाचं आहे. मी म्हंटल की फक्त मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडावं असं हे पुस्तक झालेलं आहे. अतिशय आकर्षक, म्हणजे रंगांची सुंदर जी काही रंगसंगती त्याला लाभलेली आहे, आणि चंद्रमोहन कुलकर्णींसारख्या पुस्तकाने मुखपृष्ठ केलेलं आहे. आणि जसं सुरुवातीला सांगितलं फारुखने की सर्वांनाच त्या पुस्तकाच्या नावाविषयी खूप उत्सुकता होती की हटूमुटूचा चंद्र काहीतरी वेगळं आहे, विलक्षण आहे. म्हणजे मी सुद्धा पुस्तक हातात गेल्यानंतर पहिल्यांदा ती गोष्ट वाचली, तरी काय आहे वरण, का हे नाव दिलं असेल. म्हणजे तर हे जे काही वेगळेपण आहे त्यामागची पार्श्वभूमी, ती का कथा सुचली वगैरे, हे तर फारुखने आपल्याला सांगितलेलंच आहे. म्हणजे मला अगदी शांता शेळकेंच्या कवितेची आठवण झाली की त्यांनी जसं म्हटलं की प्रत्येकाला चवताळायचा असतो आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातात, ते नाही जमलं तर निदान वेचायचे असते चिमुडभर चांदणे तरी. म्हणजे ही इतकं जीवनाचं तत्वज्ञान या छोट्याशा कथेमध्ये आणि इतक्या लहान वयामध्ये मांडण्याचा परिणामाचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे की प्रत्येकाचा एक स्वतंत्र चंद्र असतो, त्याला शोधायचा असतो, जपायचा असतो. आणि एका अशिक्षित आजीनं आपल्या नातीला हे दिलेलं तत्वज्ञान आहे की हे कधी ना कधीतरी हे मिळेल तुला, तू ते जग, हे आपलं स्वप्न आहे. म्हणजे हे जी शिकवणूक आहे. आणि मुख्य म्हणजे काय की कोणत्याही कथेमध्ये केवळ त्याच्यातून तात्पर्य काय काढायचंय, उपदेश काय मिळणार आहे, असं जर म्हटलं तर त्या कथेतला आत्माच हरवून जातो. जे असं न सांगता कळत नकळतपणे ते मुलांमध्ये पेरलं गेलं. नाही तर मग प्रॉब्लेम हाच होतो की आपल्याकडे गोष्ट सांगायची, मग गोष्ट सांगितलं तात्पर्य काय असं वगैरे अगदी यांत्रिक पद्धतीने जे आपण मुलांना सांगतो, मग त्यातली गोडी हरवून जाते मुलांची की यासाठी हे वाचायचंय असं होतं. त्यामुळं मुलांनी वाचावं यासाठी जी भाषेतली सहजता हवी, मुलांना समजावून घेऊन त्यांच्या अनुभव विश्वातलं जेव्हा आपण त्यांच्या पुढे मांडू तेव्हा ते मुलांना आवडायला लागतं. आणि फारुख सरांनी खूप म्हणजे दोन्ही ग्रामीण शहरी या दोन्ही अनुभवांचं योग्य मिश्रण यामध्ये केलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि निसर्ग हा तर त्यांच्या केंद्रस्थानी आहे, त्यांनी स्वतः सांगितलं, शिंदे सरांनी सांगितलं, ते अगदीच आपल्याला पदोपदी प्रत्येक कथेमध्ये जाणवतं. कालच 5 जून पर्यावरण दिन झालेला आहे आणि ती किती महत्वाची गोष्ट आहे की निसर्ग मुलांना समजला पाहिजे, तो त्यांनी ओळखून घेतला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे पर्यावरणासाठी. हे नुसतं अभ्यासक्रमांमध्ये, पाठ्यपुस्तकांमध्ये, धोरणांमध्ये येऊन चालणार नाही आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये सांगितलं की पर्यावरण शिक्षणाची कशी जपणूक केली पाहिजे, परंतु प्रत्यक्षात मुलांना आपल्या अवतीभोवती काय आहे ते आवडणं आणि ते आपलं आहे म्हणून आपण कसं त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, हे जसं त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये जखम असेल, तिला प्राण्यांविषयीचं ओढ असेल, प्राण्यांविषयीचे जे आंतरसंबंध असतील, म्हणजे अक्षरशः जखम आणि बाबांची भाषा, ही कथा वाचताना तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे इतकी ती तरलता, सहजता त्या भाषेमध्ये आहे. म्हणजे अशी समंजस, अशी संवेदनशील मुलं, एकमेकांना समजून घेणारी मुलं आहेत, ती असतात. फक्त आपल्याला त्या पद्धतीने त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करायला हवं आहे, त्या पद्धतीने त्यांना आपण अनुभव द्यायला हवे आहेत, हे त्यांच्या या कथेमधून खूप चांगल्या पद्धतीने समजतं आहे. जसं आता मी बाबांची भाषा म्हटलं की सरांनी पण सांगितलं की म्हणजे माझी बोबडी भाषा, माझे बोबडे बोल बाबांनी समजून घेतले,
तर मला आता त्यांची खुणांची भाषा शिकली पाहिजे आणि त्यांना त्या पद्धतीने त्यांच्यासोबत मला संवाद साधला पाहिजे, हे इतक्या छोट्या मुलाला कळतं आहे. म्हणजे हे जे काही अनुभव आपण मुलांना वाचताना देणार आहोत ते अतिशय महत्वाचे आहेत, मोलाचे आहेत. त्यानंतर हिरबा सप्पन जे सांगितलं की कैरी हे झाडाचं स्वप्न आहे, असं ती मुलगी, छोटी मुलगी त्या मुलाला सांगते की कैरी ही बघ, काय आहे ना, हे म्हणजे झाडाचं सपान आहे, ती तिच्या भाषेमध्ये सांगते आहे. आणि मग गावाला जशी स्वप्न पडतात तशी शहराला पण पडत असतील का? आणि हा सोडून दिलेला प्रश्न आहे तुम्हाला, आम्हाला सर्वांनाच, की जर पडत असतील तर काय पडतील शहराला स्वप्न. म्हणजे म्हणजे हे या पुस्तकांमधून मुलं जिज्ञासू, कल्पक, उत्सुक, प्रश्न विचारणारे, प्रश्नांची उत्तरं शोधणारे, अशा अनेक अँगल मधून आपल्याला या पुस्तकाकडे पाहायला हवं आहे. जसं सरांनी सांगितलं की फिकर नॉट या ह्याच्यामध्ये मला ते आवडलं की त्याला त्या बाटलीमध्ये मासे पकडून न्यायचे आहेत पाण्यामध्ये घालून, पण जेव्हा त्याची मैत्रीण त्याला सांगते की बघ त्यांनी घेतले, परंतु जेव्हा ते अस्वस्थ होतात तेवढ्या छोट्याशा बॉटलमध्ये पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये ते मासे आहेत, जेव्हा ते पुन्हा सोडून दिलं तर ते पटकन सोडकन निघून जातात, छान पोहतात. तर हे नाही आपण घेतलं पाहिजे. तर तू काय ह्यातला आनंद घे, जे काही तुला या वातावरणामध्ये काय मिळणार आहे ते तू तुझ्यामध्ये घे आणि ते गावाकडे ने, ते तुझ्या घरामध्ये ने. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून आणि फिकर नॉट, म्हणजे प्रत्येक कथेची शीर्षक जे आहेत ते अतिशय कॅची आहेत असं मला वाटतं. म्हणजे ते शीर्षक पाहूनच असं वाटतं की त्याला बघायला पाहिजे काय असेल बरं या, म्हणजे मुलांना पण असं वाटेल की त्या गोष्टीचं नाव बघूनच वाचायला पाहिजे असं मुलांना वाटतं. म्हणजे हे जे पुस्तकाकडे आकर्षण घेण्यासाठी जे जे हवं आहे पुस्तकामध्ये असायला हवं आहे ते सर्व मला वाटतं फारुख सरांच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसत आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हे सर्जनशील लेखक, हे फक्त लेखक, मी पुन्हा म्हणजे ते शिक्षक आहेत आणि या मुलांसोबत ते काम करतायत, तर मला खरोखर त्या मुलांचा हेवा वाटतोय की असे क्रिएटिव्ह शिक्षक जर त्या शाळेत आहेत तर त्या मुलांना किती छान अनुभव मिळत असतील. त्यांचं फेसबुकवरचंही लिखाण मी वाचत असते, वेगवेगळ्या पोस्ट वाचत असते, त्यांची गज्जू आता आम्हाला सुद्धा खूप ओळखीची झाली आहे. म्हणजे असे छोटे छोटे जे शाळेतले, घरातले अनुभव असतात, जेव्हा ते आपण व्यक्त करायला लागतो तर ते खरोखर जे शिक्षण क्षेत्रामधून जे अपेक्षित आहे, एकीकडे अशी परिस्थिती आहे की मुलांना वाचता येत नाहीये म्हणून आम्ही एकीकडे प्रयत्न करतोय आणि त्याच्यासोबत मुलांनी चांगलं वाचायला हवं, योग्य वाचायला हवं योग्य वयामध्ये, यासाठी आपली धडपड असते. आणि इकडे अक्षर ओळख नाही आहे, पायाभूत साक्षरतेमध्ये मुलं मागे आहेत का, वेगवेगळे अहवाल आम्हाला आमच्या प्रगतीचे आलेख सतत सांगत असतात, मुलांना हे येत नाही, मुलांना ते येत नाही, मुलांना गणित येत नाहीत, मुलांना वाचायला येत नाही. परंतु ज्या मुलांना खरोखर वाचायला येत नाही त्यांना सुद्धा मला वाटतं वाचता येत नाही, त्यांना काहीच येत नाही असं अजिबात नसतं. जे ते लौकिक अर्थानं ते वाचत नसतील कदाचित पुस्तकांमधले जे काही तुम्ही वाक्य द्याल, परिच्छेद द्याल, परंतु तरीही त्यांची एक समज असते, त्यांचं एक अनुभव विश्व असतं आणि जर आपण त्यांना गोष्टी सांगितल्या, वाचून दाखवल्या तर ते ऐकतात आणि ते व्यक्त होतात. त्यामुळं शालेय व्यवस्थेने हे पाहिलं पाहिजे की केवळ त्या तांत्रिक सगळ्या गोष्टींमध्ये न जाता खरोखर मुलांनी व्यक्त व्हावं, भाषेच्या दृष्टिकोनातून त्यांनी कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. आमच्या निपुण भारतचं एक महत्वाचं हे आहे की तो त्याचा अभिव्यक्ती जे आहे तो उत्तम संवादक झाला पाहिजे असं आपण म्हणतो. आणि मग उत्तम संवादक झाला पाहिजे तर त्याच्या लिहिण्या वाचण्याकडेच आपण सगळं लक्ष केंद्रित जेव्हा करायला लागतो, सगळी सिस्टीम त्या पाठीमागे लावतो, पण खरोखर त्या मुलाला बोलता येणं, वाचता येणं आणि ऐकलेलं वाचलेलं इतरांना सांगता येणं ही पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून भाषिक विकास हा एक महत्वाचा घटक प्रत्येकाच्याच व्यक्तिमत्वाच्या विकासाचा एक महत्वाचा भाग असतो असं मला वाटतं. आणि म्हणून अशी जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं त्यासाठी खूप मोलाची मदत करतात. त्यामुळे साहित्य विश्वात तर त्याचं एक वेगळं स्थान नक्कीच आहे, परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये याचं एक वेगळं महत्वाचं स्थान आहे असं मला वाटतं. त्यामुळं फारुख काजी यांनी यापूर्वी जी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, वेगवेगळ्या मुलांविषयी असणाऱ्या मासिकांमध्ये त्यांनी खूप चांगलं लेखन केलेलं आहे. बालभारतीमध्ये सुद्धा त्यांचे काही पाठ आहेत
आणि ते उत्तम अनुवादक सुद्धा आहेत. त्यामुळं असं वेगवेगळ्या भाषेतलं साहित्य सुद्धा आपल्या भाषेमध्ये आणून मुलांना उपलब्ध करून देणं. जे महाराष्ट्रामध्ये इतकी विविधता आहे, भाषांची विविधता आहे, वेगवेगळ्या बोली भाषा इथं बोलल्या जातात. त्यामुळे त्या बोली भाषेतलं सुद्धा साहित्य मुलांना उपलब्ध झालं पाहिजे. मल्टीलिंग्विलिझम हा अतिशय महत्वाचा असा मुद्दा अधोरेखित केला जातो पुन्हा पुन्हा, पण तरीही प्रमाण भाषेचाच आग्रह धरला जातो, तो सुद्धा मला वाटतं कमी करण्याची गरज आहे. आणि म्हणून मुलांचा अनुभव विश्वदा समृद्ध करायचा असेल, प्रिंट रिच एन्व्हायरमेंट नावाचं संकल्पना आपण सतत वापरतो. इथं आल्यानंतर मला हे मेहता पब्लिशिंग हाऊस हे पाहिल्यानंतर मला असं दिसतंय की हे प्रिंट रिच एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण शाळांमध्ये मुलांना जर उपलब्ध करून दिलं तर खरोखर मुलं आपोआप वाचायला लागतील, लिहायला लागतील. म्हणजे हा सगळा प्रयत्न या दृष्टिकोनातून आपण पाहायला हवा. आणि जसजसं आजूबाजूची परिस्थिती बदलते आहे, सध्या AI, ChatGPT याचा इतका जमाना आहे की जे कोणी येते ते AI बद्दल बोलायला लागतात. म्हणजे AI माहिती नसेल किंवा AI येत नसेल तरी काहीतरी म्हणजे खूप म्हणजे काहीच माहिती नाही असं वाटायला लागलं. म्हणजे आता NCERT सुद्धा इयत्ता 3री पासून AIचा अभ्यासक्रम सुरू केला. म्हणजे ही अतिशय भयावह अशी परिस्थिती असं मला वाटतं की शिकायला पाहिजे, यायला पाहिजे, पण कुठल्या वयोगटापासून हे सुरू करायला पाहिजे याचाही थोडा विचार आपण करण्याची खूप गरज आहे. नाहीतर जी क्रिएटिव्हिटी आहे ती क्रिएटिव्हिटी संपून जाईल मुलांची. त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर अशी क्रिएटिव्ह, कल्पक अशी पुस्तकं आणि अतिशय म्हणजे हिरवीगार निसर्गाच्या सानिध्यात रंगलेली अशी सहजता, तरलता असणारी अशी ही जी पुस्तकं जर फारुकाजींसारखी आली तर मला वाटतं आपल्या मुलांसाठी ही अतिशय महत्वाची अशी गोष्ट असणार आहे. बाबा बोरकरांची ओळ मला इथं आठवते की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलांनी गंधलेले सुंदराची सोय. त्यामुळे फारुक सरांसारखे असे निर्मितीक्षम हात असतील तर असे हे मंगलाचे सोहळे वारंवार आपल्याला अनुभवायला नक्कीच मिळतील. आणि अर्थातच फारुक सरांच्या हातासोबतच मेहता पब्लिशिंग हाऊस सारखे, चंद्रमोहन कुलकर्णींसारखे हात त्या हातांना जर लाभले तर मला वाटतं अशी अनेक छान पुस्तकं आपल्याला वाचायला मिळतील आणि साहित्य विश्वामध्ये, बालसाहित्यामध्ये ही खूप मोठी मोलाची भर पडेल असं मला वाटतं. फारुक काजींकडून अशीच उत्तरोत्तर साहित्यामध्ये भर पडत राहो यासाठी मी त्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते. थांबते. धन्यवाद. धन्यवाद. तिघांचंही मनोगत ऐकल्यानंतर आपल्याला ताबडतोब पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात करायला हवी असं वाटत असणार. त्यामुळे मी आता औपचारिक आभार फार लांबवणार नाहीये. पुढचा वेळ तुम्ही गॅलरीत फिरा, वेगवेगळ्या लेखकांची वेगवेगळी पुस्तके इथे तुम्हाला बघायला मिळतील, त्याचा मनमुराद आनंद घ्या. काझी सरांचे, शिंदे सरांचे, आवटे मॅडमचे औपचारिक आभार व्यक्त करतो मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने. तुम्हा सगळ्या उपस्थितांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आणि हा प्रकाशनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो, पण संवादासाठी आता व्यासपीठ खुलं आहे. आपण एकमेकांशी गप्पा मारा, फोटो काढा, सेल्फी घ्या, इंस्टाग्राम वरती शेअर करा, पुस्तकाबद्दल बोला आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पुस्तक पोहोचवूया. धन्यवाद.